अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, दत्त भक्त हो. तर आता अमावस्या येत आहे. अमावस्या येत आहे 30 डिसेंबर 2024 रोजी अमावस्या आहे. आणि तुम्हाला जे अमावस्येला उपाय करायचा आहे तो म्हणजे 30 डिसेंबर 2024 रोजी तुम्हाला उपाय करायचा आहे. तर बघा, पितृदोष बऱ्याच जणांना असतो किंवा पितृदोषामुळे काहींना संतती प्राप्ती होत नाही. तर सगळ्यात जास्त म्हणजे पितृदोष असेल तर संतती होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. तर तुम्ही बऱ्याच वेळा कुंडलीमध्ये बघितलं असेल किंवा ज्योतिषमध्ये ऐकलं असेल की संतती प्राप्तीसाठी जर तुम्ही काही उपाय सेवा करत असाल तर तुम्हाला बऱ्याच वेळा हेच सांगितलं जात असेल की तुम्हाला पितृदोष आहे, ही शांती करावी लागेल, ती शांती करावी लागेल. तर तेही आपण करत असतो. त्याचबरोबर फक्त महिन्यातून एकदाच येणारा दिवस म्हणजे अमावस्या. आणि ह्या अमावस्येला तुम्ही पितरांसाठी काही खास करून सेवा केल्या तर पितृदोषसुद्धा तुमचा कमी होतो. आणि तुमच्या पितृ जे आहेत ते तुमच्यावरती जर नाराज असतील तर ते पितृसुद्धा तुम्हाला चांगला आशीर्वाद देतात. जर चांगला आशीर्वाद दिला पितरांनी तरच तुम्हाला संतती प्राप्ती होते. त्याचबरोबर तुमची काही अडलेली कामे असतात धनासंबंधित वगैरे, ह्या गोष्टी असतात. पितृदोष लागल्यावर सतत घरामध्ये आजारपण, भांडण, कटकटी ह्या गोष्टी होत राहतात. कारण की त्या पितरांनाही मोक्ष मिळालेला नसतो, त्यामुळे ते आपल्याला त्रास देत असतात. आणि वर्षातनं तर एकदा तुम्हाला माहिती आहे की पितृ पंधरवड्यामध्ये पितृ हे पृथ्वी तलावर असतात. त्याचबरोबर अमावस्या दिवशीसुद्धा तुम्ही पितरांसाठी काही सेवा केल्या ना तर त्या पितरांपर्यंत पोचतात आणि त्यांनासुद्धा मुक्ती मिळते. त्यामुळे तुम्ही अमावस्येला आवर्जून, मग ती कोणतीही अमावस्या असू द्यात, आत्ताची 30 डिसेंबरची अमावस्या असू द्या किंवा पुढची येणारी प्रत्येक अमावस्या दिवशी तुम्हाला एकच उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानं अगदी कठीणातले कठीणसुद्धा तुमचे जे काही अडीअडचणी आहेत ते सुद्धा दूर होतील. त्याचबरोबर जर काही तुमचे कुठे नोकरी लागत नाही आहे किंवा ज्यांचे विवाह जमत नाहीत, जुळत नाहीत, ते योगसुद्धा जुळून येतात. फक्त आपल्याला पितरांची सेवा आपल्याला महिन्यातून एकदा तरी करायची असते. तर त्यांना गती मिळण्यासाठी आपण पितरांची सेवा करतो. तर काय करायची सेवा हे तुम्हाला उत्सुकता लागली असेल की ताई बरीच बडबड करते तर मेन मुद्द्यावरती येत नाही. तर तुमची जास्त वेळ न घेता मेन मुद्द्यावरती येणार आहोत. तर पितरांसाठी सेवा आपल्याला काय करायची बघा, लक्षात घ्या. आपल्याला जी सेवा करायची पितरांसाठी ते अमावस्याच्या कालावधीमध्ये करायची आहे. आणि अमावस्या 29 जानेवारीपासून जानेवारी नाही 29 डिसेंबरपासून ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये आहे. पण आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय आपल्याला 30 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये करायचा आहे. तर कधी करायचा? सायंकाळच्या वेळी आपल्याला करायचा असतो. म्हणजेच अंधार जेव्हा पडतो 7च्या दरम्यान त्यावेळेस करायचा आहे. तर उपाय काय करायचा? तर आपण जो चपाती करतो, गव्हाचं पीठ सगळ्यांच्या घरामध्ये असतं, चपाती करतो ते पीठ, त्या पिठाचा तुम्हाला त्या पिठाचा एक तुम्हाला दिवा करून घ्यायचा आहे. आपण दिवा करतो तो जसा दिवा करतो तसा दिवा करून घ्यायचा. एक दिवा करायचा. तो दिवा तुम्हाला कुठं भाजायचा नाही किंवा उकडवायचा नाही. तो दिवा असाच घ्या, कच्चाच पिठाचा दिवा घ्यायचा. आणि तो दिवा त्या दिव्यामध्ये तुम्ही मग कोणत्याही तुमच्या घरामध्ये जे तेल असेल ते तेल घालायचं. त्या दिव्यामध्ये कापसाची वात घालायची, तेल घालायचं. आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे जर काळे तीळ असतील बघा, काळे तीळ असतील तर ते तुम्ही घालू शकता त्या तेलामध्ये. आणि तो काळे तीळ घालून तो दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर, म्हणजेच तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण साईडला तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते. आणि त्या दिशेला दिव्याचं जी वात असते आपली पुढची, ते वातेचं तोंड त्या दिशेला करायचं. आणि त्या दिशेला तो दिवा लावायचा आणि पितरांना नमस्कार करायचा, मनोभावे नमस्कार करायचा. आणि सुख शांती समाधानासाठी त्यांना प्रार्थना करायची. अशा प्रकारे सायंकाळच्या वेळी अंधार पडतो त्या टायमिंगमध्ये फक्त 30 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये तुम्हाला सायंकाळच्या वेळी आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे. याने काय होतं बघा, पितरांसाठी आपण तुम्हाला माहिती आहे पितृतर्पण करतो.
तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ती जी करतो त्याच्यामध्ये तुम्हाला नैवेद्य वगैरे असतात, त्याच्यामध्ये पण ते काळे तीळ असतात ना, त्याचा जास्त उपयोग असतो. तुम्ही पाहिला असेल तर काळे तीळ हे जे पितरांना ते आपण दान करतो, त्यामुळे आपले पितृदोष जे असतात ते कमी होतात आणि त्यांना पितरांना मुक्ती मिळते. त्यामुळे काळे तीळ जे आहेत ना, ते आवर्जून तुम्ही त्या तेलामध्ये घाला, जेणेकरून ते सेवा आपली पितरांपर्यंत पोहोचावी. पण जर तुमच्याकडे नसतील तरी चालेल, पण असेल तर उत्तमच आहे. तर त्या तेलामध्ये आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा, त्यामध्ये तुम्ही तेल कुठलेही घाला, वात घाला आणि काळे तीळ घालून तो दिवा तुम्ही पितरांसाठी दिवा घराच्या बाहेर तिन्ही सांजेला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण पितरांसाठी बरेचसे उपाय करू शकता. अमावस्या दिवशी खूप सारे उपाय पितरांसाठी करू शकता, जेणेकरून तुम्हाला पितृदोषातनं मुक्ती मिळेल. त्या दिवशी तुम्ही कावळ्याला खाऊ घालू शकता, दही भाताचा नैवेद्य देऊ शकता. बरेच काही उपाय असतात अमावस्या दिवशी. आपल्या इकडे अमावस्याच्या दिवशी हे दोषात ज्यांना आहेत ते हे उपाय करतात. तर तुम्हीसुद्धा जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण, कटकटी होत असतील किंवा लहान मुले चिडचिड करतात आणि घरामध्ये बघा लग्नायोग्य जर मुलगा असेल, मुलगी असेल आणि त्यांचे लग्न जमत नाहीत किंवा विवाह योगच जुळून येत नाहीत, कुठं हेच बसत नाही, तर त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करा, जेणेकरून आपल्या पितरांना मुक्तता मिळेल, की त्यांना गती मिळेल, की आपली सर्व कामे मार्गी लागतात. त्यामुळे आणि नोकरीसाठी पण बघा, घरामध्ये नोकरी जशी पाहिजे तशी तुम्हाला प्रयत्न करून पण मिळत नसेल, तर तुम्ही अवश्य हे छोटे छोटे उपाय असतात. याला आपल्याला कुठलीही विधी करायची नसते, कुठलाही काय म्हणतात होम हवन किंवा कुठली शांती वगैरे हे उपाय आपल्याला करायचे नाहीत अमावस्येला. फक्त आपल्याला एक साधा उपाय असतो, आपल्या घरातील दिवा, आपल्या घरातील कणकेचा दिवा लावायचा आपल्या पितरांसाठी, पितरांच्या नावानं, आणि त्यांना सुख शांतीसाठी प्रार्थना करायची. त्यामुळे संतती प्राप्तीसाठी तर हा खूप चांगला उपाय आहे. जेव्हा आपल्या पितृ असतात, पूर्वज असतात, थोडक्यात पितृ म्हणजे आपले पूर्वज असतात, जे आपले देवाघरी गेलेले असतात ते पितृ रूपात असतात. तर त्यांच्यातलं स्ट्रॉंग जे पितृ असतो ते जर स्ट्रॉंग असतील तर ते आपल्याला चांगला आशीर्वाद देऊन आपल्याला संतती प्राप्तीसाठी चांगले योग जुळून येतात. जर तुम्ही संतती प्राप्ती होत नसेल तर अवश्य हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करा. आणि खरंच खूप चांगले याचे फायदे आहेत. आणि तुम्ही बघा, तुम्हाला बऱ्याच जणांनी सुद्धा हे उपाय सांगितले असतील, की अमावस्या दिवशी तुम्ही तुमची हे कामं होत नाही, ती कामं होत नाही, तर अमावस्या दिवशी तुम्ही पितरांसाठी दिवा लावा. हे तुम्ही उपाय इकडे तिकडे पाहिले असतील, वाचले असतील किंवा तुम्हाला कोणीसुद्धा सजेस्ट केले असतील. तर हे खूप चांगले उपाय प्रभावशाली आहेत, अगदी सोप्या आहेत, कमी वेळामध्ये होणार आहेत, कमी खर्चामधले आहेत. त्यामुळे करण्यासाठी काही हरकत नाही, फक्त करत राहा. कुठलीही गोष्ट आधी करून पाहिल्याशिवाय तर आपल्याला कळत नाही त्याचा रिझल्ट किती. तर तुम्ही ह्या गोष्टी करून पहा, अनुभव घ्या आणि मग मला कमेंट करून सांगा. खूप सोपे साधे असतात आणि रिझल्ट पण याचे येतात. तुम्ही प्रयत्न करत राहा, त्याला यश येत राहतं. तर अमावस्या दिवशी काय उपाय करायचा, एक छोटासा उपाय तुम्हाला मी सांगितला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी दत्त महाराज स्वामी महाराजांच्या रुजू करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.